हा घास आतापर्यंत कापून घेतला बाई एवढा. पोरगी लईच कामाचे. दाद्यासाठी चांगलीच आहे पोरगी. काव्या, ए काव्या, आले. एवढं पटपट घास कापून घेतला? हो. कामाचे या. पाणी वगैरे पिली का? हो पिले. हा हो. काय ऊन लागलं का? उन्हाचं बसायचं जरा, माझ्याकडे यायचं बसायला जरा. हा काही नाही, फक्त थोडस राहिलं. एवढं आवरलं की आवरलं मग आपलं. बघ बाई किती कामाचे. माझ्या दाद्याला केली ना, भावाला माझ्या सर्व चांगलं मनासारखंच होईल. तसा तर तो किती दिवस झालं माझ्यापाशी राहिलाय लग्नासाठी. नाही ना बाप. ऐक ना, हा मी तुला एक बोलू का? राग नाही ना? नाही, बोला ना. असं हे तुझं आता लग्नाचं वय झालंय बरोबर ना? हो. तर मग राग नाही ना? नाही नाही, तुम्ही काही पण बोला, राग येणार नाही मला. माझ्या भावाशी लग्न करते का तू? तुमच्या भावासोबत? हा. नाही नाही. का? नाही. अगं काय झालं? आमच्यात काय कमी? अगं माझे आई वडील आम्ही लहान होतो ना तेव्हाच वारलेत. आणि हो, तू माझ्यापाशीच राहते आणि तुलाही माझ्यापाशीच राहायचंय. माझ्याकडे काय कमी आहे सांग बरं? तू बघते 15 एकर शेती आहे. माझे मिस्टर बाहेर कामाला आहेत. एकुलता एक भाव आहे. आणि तू तर बघते तर रोज गाडीत फिरतो. येतो का शेतात कामाला? उद्या आपण ही 4 बायका लावू ना कामाला. तुला काम करायची गरज नाही. नाही, मला नाही करायचं लग्न. नाही करायचं? नाही. मग काय करते? नाही, मला लग्नच नाही करायचंय. लग्न करायचं नाही म्हणजे? ठीक आहे, नाही करायचं ना? नाही. बरं घे घास कापून. हो. तुझं कुठल्या मुलाशी प्रेम वगैरे आहे का? नाही नाही, काहीच प्रेम वगैरे काहीच नाही. मग हे तर पाणी उरते वाटतं. मला वाटतं ह्याला कामावून काढायला लागतंय. बरं ठीक आहे चालेल, तू घास कापून घे. हो. काय सांगावं आता यांना. एवढी घास कापून घेते, अजून येणार परत नाही तर. अगं ताईडे, बरं झालं तू भेटली इथं. ऐक ना, मला आहे ना, तुझं काय अडलं माझ्यापाशी आता? मला 10,000 रुपये लागत आहे. माझे मित्र सगळे गोव्याला चालले, तर मला 10,000 दे. 10,000 5,000 हे रोजच देते तुला. काही कामाचं काही कुठलंच टेन्शन नाही बघा. हे तर माझ्या डोक्यात ना किडं पडलं. असं वाटतंय ना तुझं कवा एकदाशी मी भाजून देईल ना, भाजलं ना, माझ्या मागचं टेन्शन मिटलं. एवढंच दे. तुम्हाला ताईडे नाही का लाडकी? मग दे ना एवढं वेळेस. अरे ते गोव्याला जाऊ दे फिरायचं. ही तर बघ ना कसला गोवा आहे. हिला पटवायचं काम कर. एवढी कष्टाची पोरगी आहे. हा अरे हल, माझे एवढे बी वाईट दिवस नाही आले. मग म्हणजे 4 व्हीलर मध्ये फिरणार रोज मी, आणि अशा पोरींवर प्रेम करायला लागलो तर मग काय कमालच आहे माझी. तर नाही होऊ शकत. विशोबात राहायचा. मी जे सांगल तेच करायचं. तायडी बोलल तेच करायचा. तू माझ्यापाशी लहानाचा मोठा मी वाढवलाय. जे मी बायको करून देईल तेच करायचं, कळलं? आवाज खाली करायचा, आवाज खाली. तू कुठेही विमानाने फिर नाहीतर कशाने फिर, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुला कुठल्या गोष्टीची कमी आहे का? पोरगी करायची तर गरीब घरातलीच करायची. माझं बघ ना तिला कशी ती. कशी काय झालं तिला? काय झालं तिला? आणि तू कसा दिसतो? मला ती शोभन का तरी ती पोरगी? अगं ते तर सोड, आपली स्टेटसला तरी शोभन का? म्हणजे 15 एकर आपल्याकडं, एवढं घर आहे मोठं, एवढा पैसा आहे आपल्याकडे, यांनी असे पोरी सोबत मी प्रेम करून लग्न करू असं थोडी चालणार आहे? कुठून शिकला रे एवढी भाषा बोलायची तू? नाही असं नाही चालणार आहे. कुठून शिकला? तर संस्कार लावले का मी तुला माझ्यापाशी ठेवू? अगं तसं नाहीये. कसं आहे माहिती आहे का? एक तर चांगलं पाहिजे असते सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला लहानपणापासून एवढं सांभाळलंय, एवढं म्हणजे फुलासारखं ठेवलं, तर मग ऑफकोर्स राहणारच ना. पण तिच्यात काय कमी आहे मी म्हणते? अरे आपल्याला कामासाठी चांगले ना, मूर्ख मुला डोक्यात घे जरा. अच्छा ठीक आहे, तू म्हणते म्हणूनच. हा बघ जा, तुझ्या हिशोबाने. पाठवते मी पैसे. हो लवकर दे थोडे. हे जर डोकं कधी चालायचं हेच कळत नाही. आणि हे कसे नाही म्हणते लग्नाला तेच बघते. ऐक ना, आता मालकीन आलती. काय म्हणली? मालकीन मुली त्याच्या भावासोबत लग्न करायला. कोणाच्या भावासोबत? त्यांच्या. आणि मग तू काय म्हणली? काय नाही, अजून काय सांगितलं नाही. मी सांगितलं नाही करू शकत मी, मला लग्नच नाही करायचंय असं बळच बोलले मी त्यांना. पण आता अजून किती दिवस, मला नाही वाटतं की मालकीन ऐकणार आहे. आपण सांगून द्यायचं का आपलं? नाही रे, असं आपल्या गावात नाही चालत आहे एवढं सर्व काही गोष्टी. इकडे कोणीच समजून घेणार नाही आपल्या प्रेमाला. तुझं म्हणणं काय की त्याच्यासोबत तू लग्न करणं का काय केलं? मी तसं त्याच्यासोबत लग्न करायचं नाही बोलले तुला. मी हे बोलते की आपण लग्न करून घेऊ.
ठीक आहे चालेल. कारण असंच राहिलं ना मग मला लय टेन्शन आलेलं आहे. नको टेन्शन. कारण मालकीनी चौथा टाइम बोललेली आहे मालकीन. तिला बोलू का मी माझ्या हिशोबाने? नाही तिला काम काही बोलू काढलं तर नको. काढलं मग, नाही, कारण मी नाही, नाही सहन करणार आहे. बघ ती चांगली आहे, ती वाईट नाहीये आणि ती माझ्यासाठी चांगलाच विचार ते करते. पोरगं किती फुगीत आहे, त्या फुगेसोबत लग्न करणार का ती? तो कसं का असो तो पण चांगला आहे, एवढं वाईट नाही तो महेश. म्हणजे तुला त्याची कीव गोष्ट येते का? नाही नाही त्याची कीव नाही येते. गोष्ट ही आहे की मी तुला प्रेम करते, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, त्यासोबत नाही करायचंय. मुद्दा आहे ते लोक वाईट आहे मी त्यांना नाही म्हणत आहे, चांगलेच येते. एकतर मी इतकी गरीब, मी त्यांच्या इथे काम करते आणि ते माझ्यासोबत त्यांच्या भावाचं लग्न करायचं बोलते. किती मोठं मन आहे त्यांचं माहिती का तुला? जाऊ दे तिकडे. तू आपण काय करू, आपलं लग्न नाही का करून घेऊ, ठीक आहे? तुझ्या घरचे हा म्हणतील ना? काही नाही, माझ्या घरच्यांचं काय टेन्शन नाही, माझे घरचे ऐकणार. माझा पप्पा पण खूप चांगले आणि मम्मी पण ऐकून गेल ते. चालेल, करू आपण, ठीक आहे? हो काम कर चल. मी तिकडे जातो, हा, परत ते तिकडे बाई जा. येईन आणि बोंबलत हा, बसा. मी इथलेच काढते. माझं चल येऊ का? हा जा. काय कच आहे माझं माथेचं करून ठेवलेलं आहे. हेट. ते आवडतोय हे बघ, हे काट्या कुट्यांचं ते उचलावं लागन. काय झालं? काही नाही, काही नाही. काटा घुसला. मग त्याला काटा घुसला, तुझं काय काम आहे इथं? आ जा तू बघ, जा तुझं काम. हो. काटा घुसला, हे घुसलं काय रे? काय नाही. झाला का घास काढून? हो, घास काढायचं बाकी आहे. आणि हे नाही का टाकलं चगळ बाहेर? ते हाताला नाही का काटे टोचतायत ना, काहीतरी घेऊन येतो. मग काय तिला काटा काढाय बोलवलं होता का काय? नाही नाही, मी नाही बोलवलं, ती आली. ती आली? हो. तुझी मी नाटकं बघते 2-3 दिवस झालं. काय ती आली असा मासूम चारा घेऊन नाटक करू नको. उद्यापासून कामाला यायचं नाही, गडीची गरज अहो, नाही. पण मी काय केलं? मी काय बोलले? उद्यापासून कामाला यायचं नाही, गडीची गरज नाही. मला गरज आहे हो, पण आता कामाची. मग काय आमच्या इथंच काम आहे का? बाकीकडे काम आहेत ना भरपूर. कळतंय का? तुम्ही जसं म्हणताल तसं. हा. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? काय झालं? त्याला काढलं तर मी पण येणार नाही. त्याला काढलं तर मी पण येणार नाही म्हणजे हे कुठली तुझी भाषा? म्हणजे तुझ्या मनावर चालणार का? म्हणजे मी कोणाला लावायचं कोणाला नाही? हा, मी तसं नाही बोलले तुम्हाला. मग कसं बोलते? तो नसणार तर मी पण नाही येणार. म्हणजे काय विषय? विषय काही नाही आहे, आम्ही जस्ट फ्रेंड्स आहेत, तर सोबत काम केलंय खूप इथं दिवसांपासून. फ्रेंडशिप करायला येत आहे का तुम्ही कामाला? तसं नाही, पण खूप दिवसापासून आम्ही काम काय करतो ग? ना. हे चाळ करते का तू? आ तुझ्या आई बाप ह्याच्यासाठी कामाला लावतात का तुला शेतात? आ तेव्हा म्हणलं मी माझ्या भावाला मागणी घातली, तेव्हा कशी नाही म्हणते? हे नाटक करते का तू? तुला मी सांगितलेलं कळतं ना? अहो पण मग असं थोडी आहे, तुम्ही तुमच्या भावासाठी नाही का आम्हाला लांब करून राहिले. खबरदार हा? आवाज आमच्या घरातले कुठली गोष्ट काढायची नाही. तुला कोणी सांगितलं? आ ती माझा प्रश्न आहे. अहो पण माझ्या भावाविषयी बोललेलं मला बिलकुल आवडणार नाही. पण तिच्या विरोधात आहे ना, तुम्ही ते पण बोला बघा ना. काय? तिच्या मनाविरुद्ध करतायत ना तुम्ही. तू लग्न करणार आहे का हिच्याशी? ती तिची काय? आम्ही लग्न करणार आहे. बापरे, तुम्हाला ना गरीब लोकांची ना हेच बुद्धी आहे, कळलं का? मोठ्या घरात जर केलं असतं ना लग्न तर तू राणीसारखी राहिली असते आमच्यात, कळलं का? कसं आहे तुम्हाला गरीबाला काय कळणार आहे मोठ्यांची राहणी मानी? अहो पण प्रेम पण बघावं लागेल ना. तो म्हणजे माझ्या घरात सुखी खाईन ती, मला माहिती आहे ना. म्हणजे आमच्या घरात सुखी खाऊ शकत नाही का हे म्हणायचंय का तुला? तुम्हाला उलट उत्तर तसं देतो का? तसं नाही मालकी, नाही तसं नाही मालकी, वाईट नका वाटून घेऊ. पण तिच्या मनाविरुद्ध झाल्यावर कसं चालणार? हा, तुम्हाला तरी चांगलं वाटेल का की तिची इच्छा नसणार, ती रोज जाईणार तुमच्या घरात, रोज तिला माझी आठवण येणार, तुम्हाला चांगलं वाटणार? तुम्ही निघा, दोघंही निघा, निघा इथून. अरे जावं म्हणले, काय थोबाडाकडे बघताय माझ्या? शेतात येऊन इथं लपडी करतात. हिला पण किती माज आहे, चांगल्या घरी नको वाटते. मी ह्याच्याशी प्रेम करते, हा गेला तर मी नाही. जा ना, पळ जा तिकडं. अगं नको, अगं तू ही आता श्रीमंत झाली ना ग, थोडा विचार कर. ते गरीब आहेत, थांबव त्यांना.
आणि त्यांचं लग्न लावून दे. अरे वेडेस का तू, कसा विचार करते? हेच तुझ्या भावाला कुठलीही बायको भेटेल. बरं थांब थांब, ए थांब काव्या, थांब थांब. बरं ऐक, तू खरंच हिला सांभाळशील ना? हो हा? आम्ही करतो आणि तू, हा आवडतो ना तुला? हो, किती वर्षापासून ओळखताय तुम्ही? 3 वर्षापासून. बरं ठीक आहे, जाऊ दे. तू खुश असेल ना तर महेश खुश आहे, आणि महेश खुश असेल तर तू खुश आहे. जाऊ दे, मला कळालं नाही, पण मी तुमचं लग्न लावून देते. जे काय असेल ते मी खर्च करून घेते. आता ना ह्यांना फोन करते, मी बोलवून घेते आणि तुमचं धामधूममध्ये मस्त मंदिरात लग्न लावून देते. हा हो. बरं का? मी विचार केला, माझ्या बोलण्याचं जरा थोडं तुला वाईट वाटलं असेल, पण जाऊ दे. तुला माहिती आहे मी बोलते, पण तेवढ्या पुरतच बोलते. माहिती आहे हा? मला. आणि तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाही, आपल्या इथंच कामाला राहायचं सालाने. हा चालेल? हो बरं चला, थांबा मी ह्यांना फोन लावून घेते. हॅलो, हा कुठं आहात? ऐका ना, काव्य आहे आणि तो महेश, त्यांचं नाही का लग्न लावायचं आपल्याला. नाही नाही, ते दोघं एकमेकाला 3 वर्षापासून ओळखतात. आपल्या दाद्यासाठी जाऊ दे ना, त्याला पण दाद्याला पण मुलगी पसंत नव्हती, त्याच्यासाठी काय मुली भेट नाहीत का हो? आपला स्वार्थ कशाला बघते? ठीक आहे, या मग आपण लावून देऊ. हां हो, हां शेठ बी बोललेत. हो ठीक आहे, चालेल, चला.